सातारा जिल्हा परिषदेच्या 64 जागांसाठी 11 पंचायत समितीच्या 128 जागांसाठी अटीतटीची निवडणूक झाली असून उद्या होणाऱ्या मतमोजणीची तयारी पूर्ण झाली आहे। सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे। साताऱ्यातील तयारीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विकास भोसले यांनी। सातारा जिल्हा परिषदेच्या 64 जागा याचबरोबर 11 पंचायत समितीच्या माध्यमातून एकूण 824 उमेदवारांचं भवितव्य हे मतपेटीत बंद झालेलं आहे। गुरुवारी सकाळी 10 वाजता सातारा, कराड याचबरोबर सर्वच्या तालुक्याच्या ठिकाणी या ठिकाणी मतमोजणी होणार आहे आणि एकूण आपण पाहू शकता की एकूण 525 कर्मचारी या 11 ठिकाणी नेमण्यात आलेले असून सातारा जिल्ह्यात एकूण 19,68,000 मतदार आहेत। त्यापैकी 13,50,000 मतदारांनी प्रत्यक्ष मतदानामध्ये सहभाग घेतला, म्हणजे यावेळी विक्रमी 71% मतदान झालेलं आहे आणि मतमोजणीची सर्व लगबग या ठिकाणी प्रशासकीय यंत्रणेमार्फत सुरू आहे आणि अत्यंत सुनियोजित पद्धतीनं प्रत्येक गट वाईज ही मतमोजणी केली जाणार आहे। प्रत्येक गटाला वेगळा टेबल आहे आणि गटाबरोबर पंचायत समितीच्या गणाची देखील मतमोजणी अत्यंत चांगल्या पद्धतीने केली जाणार आहे आणि सातारा जिल्ह्यात 11 ठिकाणी ही मतमोजणी सकाळी 10 वाजता सुरू होणार असून या ठिकाणी सर्व शासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे आणि पहिला निकाल 10:30 ते 11 वाजता येण्याची शक्यता आहे। व्हिडिओ सागर दंडवसह विकास भोसले, झी मीडिया, सातारा। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।